विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, 24 ऑगस्ट 2022 म्हणजेच गेल्या वर्षी झालेली जी BEd CETची परीक्षा आहे, म्हणजेच 3 सत्रामध्ये परीक्षा होत असते हे आपणास माहीत आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ सत्र. तरी विद्यार्थी मित्रो, त्यातील निवडक प्रश्न आपण या प्रश्नावलीमध्ये देत आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीतील आपला पहिला प्रश्न. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ कुणी लिहिला? 1. संत ज्ञानेश्वर, 2. संत तुकाराम, 3. संत रामदास, 4. संत चोखामेळा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर यांनी चांगदेव पासष्टी हा ग्रंथ लिहिला. तसेच विद्यार्थी मित्रो, अमृत अनुभव व ज्ञानेश्वरी हे ग्रंथही संत ज्ञानेश्वराने लिहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे दुसरे नाव म्हणजेच भावार्थ दीपिका हेही आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1. 5 सप्टेंबर, 2. 5 जून, 3. 7 एप्रिल, 4. 8 मार्च. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 5 जून या रोजी आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असतो. तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन, तर विद्यार्थी मित्रो 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करत असतो. ह्याही बाबी आपण लक्षात ठेवाव्या. त्यानंतर पुढचा प्रश्न. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1. महात्मा फुले, 2. स्वामी विवेकानंद, 3. दयानंद सरस्वती, 4. राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक होय. तर विद्यार्थी मित्रो, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन म्हणजेच रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. तर त्यांनी रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली. म्हणजेच रामकृष्ण मिशन होय. तर विद्यार्थी मित्रो, राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणत असतो. ह्याही बाबी आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न. भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते? 1. मरीन पॉईंट, 2. कन्याकुमारी, 3. इंदिरा पॉईंट, 4. नावा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 इंदिरा पॉईंट हे आपले उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. WHO म्हणजे ज्याला आपण WHO असंही म्हणतो चे पूर्ण रूप डॅश डॅश हे होय. 1. वुमन हेल्थ ऑर्गनायझेशन, 2. होल हेल्थ ऑर्गनायझेशन, 3. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि 4. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे आपलं करेक्ट उत्तर होय. म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. कोणत्या ग्रहास विशिष्ट कडे असतात? 1. बुध ग्रहास, 2. शनी ग्रहास, 3. गुरु ग्रहास, 4. मंगळ ग्रहास. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 शनी म्हणजे ज्याला आपण सॅटर्न असं म्हणत असतो, तर शनीला विशिष्ट कडे असतात. ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. लाल महल कोठे स्थित आहे? 1. पुणे येथे, 2. दिल्ली येथे, 3. अजमेर, 4. जिंजी येथे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 पुणे येथे लाल महल स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रो, लाल किल्ला जो आहे तो दिल्ली येथे स्थित आहे, हेही आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न. कोटीवर किती शून्य असतात? 1. 5, 2. 8, 3. 10, 4. 7. ऑप्शन 7 हे उत्तर होय. पुढचा प्रश्न. एका दिवसात किती सेकंद असतात? ऑप्शन 1 86,600, 2 86,400, 3 24,000, 4 2,400 म्हणजेच 2400. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 86,400 सेकंद आपल्याला एका दिवसामध्ये असतात. विद्यार्थी मित्र, आपल्याला माहीत आहे एका घंट्यामध्ये 3600 म्हणजे 3,600 सेकंद असतात. गुणिले 12 असे केले असता आपल्याला दिवसाचे सेकंद कॅल्क्युलेट करता येतात. परंतु ही बाब आपण लक्षात ठेवावी. जास्तीत जास्त आपल्याला वेळ वाचवायचा आहे. सर्व कॅल्क्युलेशनचे प्रश्न सोडताना आपण ती बाब निश्चित लक्षात ठेवावी. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सुटले पाहिजे, त्याचे उत्तर आले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र
कोणत्या ठिकाणावरून घेतले आहे? 1. वाराणसी येथून, 2. सारनाथ येथून, 3. अलाहाबाद येथून, 4. गया येथून. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 सारनाथ येथील अशोकस्तंभाचे चित्र आपण काय केलेले आहे? घेतलेले आहे. पुढचे, जगात सर्वात महाग धातू कोणता? 1. सोने, 2. चांदी, 3. प्लॅटिनम, 4. लोखंड. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 प्लॅटिनम हे आपलं उत्तर होय. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? म्हणजेच पहिले राष्ट्रपती कोण, असा हा प्रश्न आहे. 1. डॉक्टर झाकीर हुसेन, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 4. यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती होय. तर विद्यार्थी मित्रो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, तसेच ते दुसरे राष्ट्रपती होते. ही बाब आपण टीचर ॲप्टिट्यूड या संदर्भात लक्षात ठेवावी. 13. म्युकोरमायकोसिस रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो? 1. विषाणूमुळे, 2. जीवाणूमुळे, 3. कवकामुळे, 4. परागकणामुळे. विद्यार्थी मित्रो कवक ज्याला आपण फंगी असं म्हणत असतो, कवकामुळे होणारा म्युकोरमायकोसिस हा रोग होय. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? 1. मोर, 2. पोपट, 3. गरुड, 4. हरियाल. विद्यार्थी मित्रो हरियाल ज्याला आपण ग्रीन पिजन असं म्हणत असतो, तर हरियाल हा आपला महाराष्ट्राचा राज्यपक्षी होय, ज्याला आपण स्टेट बर्ड असं म्हणतो. पुढचा प्रश्न जो की बुद्धिमत्ता या घटकातून आलेला आहे. सस्याला अस्वल म्हटले, अस्वलाला हरिण म्हटले, हरिणाला मासा म्हटले, माशाला पक्षी म्हटले, तर पाण्यात कोण पोहेल? विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला यामध्ये पोहण्याची जी क्रिया आहे तो करणारा जीव घटक म्हणजेच मासा हा होय. तर त्या माशाला काय म्हटले हे आपल्याला पाहावे लागेल. जसे इथे सस्याला कासव म्हटले आहे, सस्याला अस्वल म्हटले आहे, अस्वलाला हरिण म्हटले आहे, तर हा संबंध आपल्याला पाहत जायचा आहे. नंतर हरिणाला मासा म्हटले आहे आणि माशाला पक्षी म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रो माशाला पक्षी म्हटले म्हणजेच पक्षी हे आता पाण्यात पोहतील. तर आपलं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते पक्षी हे होय. तर ऑप्शन पाहूया चला. ऑप्शन 1 अस्वल, 2 पक्षी, 3 मासा, 4 हरिण. विद्यार्थी मित्रो इथं जरी मासा ऑप्शन असलं तर माशाला काय म्हटले हे आपलं उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन 2 पक्षी हे आपलं उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 24 तारखेला विचारण्यात आलेला संख्यामालेचा एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. तो म्हणजेच 4, 27, 16, 125 डॅश डॅश 343 संख्यामाला पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रो अगोदर आपल्याला ह्या संख्यामालेमध्ये असणारा सहसंबंध पाहावा लागेल. तर ह्या दोन संख्येमध्ये काय सहसंबंध आहे, त्यानंतर पुढच्या संख्येमध्ये काय सहसंबंध आहे, त्यावरून आपल्याला उत्तर शोधता येते, काढता येते. विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे 4 हा 2चा वर्ग आहे. तर विद्यार्थी मित्रो 27 हा 3चा वर्ग आहे, म्हणजेच इथं काय झाले 2चा वर्ग 3चा घन आहे विद्यार्थी मित्र तो, म्हणजेच एक वर्ग संख्या, पहिली वर्ग संख्या, दुसरी घन संख्या, तिसरी 16 हा परत विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे 4चा तो काय आहे 16 वर्ग आहे. त्यानंतर 125 परत घन आला विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहिती आहे 125 हा 5चा घन आहे, म्हणजे 5चा वर्ग 25 आणि परत गुणिले 5 तर 125. म्हणजेच विद्यार्थी मित्रो येणारी पुढची जी संख्या असणार आहे तिचा वर्ग येईल. तर आपल्याला माहिती आहे 5 नंतर येणारी जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो 6, परंतु आपलं 6 हे उत्तर असणार नाही, कारण इथं वर्ग किंवा घन संख्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला 6चा वर्ग करावा लागेल. आणि विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे 6चा वर्ग म्हणजेच काय आहे, तर तो आहे 36. तर 36 आपलं इथे कुठे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. ऑप्शन 1 36, 2 64, 3 81, 4 100. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 36 म्हणजेच 6चा वर्ग येणं अपेक्षित आहे. आणि हे आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे आपण पुढचा जो घन आहे, घनसंख्या येणारी आहे ते आपण चेक करून काय करू शकतो, आपलं उत्तर करेक्ट आहे का नाही ते पाहू शकतो. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 36 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न
AD, EH, IL, डॅश डॅश वर्णमाला पूर्ण करा. विद्यार्थी मित्रो, अक्षरमाला वर्णमाला म्हणजेच ज्याला आपण लेटर सिरीज असं म्हणतो त्या घटकातील विचारलेला हा 24 तारखेचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला सर्वप्रथम यासाठी काय करावं लागते, हे जे जो अक्षर आहेत पहिले अक्षर गट जो आहे त्यातला संबंध पाहावा लागतो. तर आपल्याला इथं पाहायला मिळते ए आणि डी म्हणजे ह्यातले दोन अक्षर सी, बी आणि सी हे काय आहेत विद्यार्थी मित्रो, गायब आहेत म्हणजे ते वगळण्यात आलेले आहेत. तसंच ई आणि एच या दोघांमध्येही तसाच संबंध आहे. तर काय संबंध आहे, ई आणि एच या दरम्यान असणारे जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो ते पण इथं काय झालेत, गहाळ झालेले आहेत. तर ह्यातला संबंध बघ कसा आहे, दोन अक्षरं कमी असणे म्हणजेच गहाळ असणे आणि नंतर जे पुढचे अक्षर आहे ते मात्र कंटिन्यू आहे हे लक्षात घ्या. डी नंतर ई येतो हे आपल्याला माहीत आहे. तर एच नंतर आय येतो हेही आपल्याला माहीत आहे. म्हणजेच इकडं बदल नाही आहे. तर मध्ये दोन अक्षर काय आहेत, कमी आहेत आणि इकडं पुढच्या अक्षराची जोडी येताना तो जशाच तसा येतो म्हणजे क्रमवार येतो. म्हणजेच कुठलाही बदल नाही, म्हणजे प्लस नाही आहे किंवा मायनस नाही आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण ह्याचा सहसंबंध लावून विद्यार्थी मित्रो परत यल नंतर येणारे जे अक्षर आहे ते अक्षर आणि पुढचं जे अक्षर आहे तर आपलं जे उत्तर आहे ते आपण पाहूया. ऑप्शन 1 MP, 2 ST, 3 GH, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो यल नंतर येणारे जे अक्षर आहे ते आपल्याला माहीत आहे, ते आहे यम. तर विद्यार्थी मित्रो आपलं उत्तर ऑप्शन 1 MP हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? 1 नायट्रोजनचे, 2 कार्बन डायऑक्साईडचे, 3 हायड्रोजनचे, 4 ऑक्सिजनचे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 नायट्रोजनचे प्रमाण हवेमध्ये सर्वात जास्त म्हणजे 78% असलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच विद्यार्थी मित्रो ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे तेही विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर तेही आपण लक्षात ठेवावे, ते म्हणजे 21%. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 नायट्रोजन हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुन्हा एक फुल फॉर्म विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच WWW चे पूर्ण रूप काय आहे? 1 वर्ल्ड वाईड वर्क, 2 वर्ल्ड वाईड वेब, 3 वर्क विथ वेब आणि 4 वर्ल्ड वाईड वेब. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 वर्ल्ड वाईड वेब ज्याला आपण WWW असं म्हणत असतो. तर प्रत्येक वेबसाईटच्या स्टार्टिंगला आपल्याला हे 3 लेटर डॉमेन लेटर आपण ज्याला म्हणत असतो ते पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नावलीतील शेवटचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? 1 पंतप्रधान, 2 राज्यपाल, 3 राष्ट्रपती, 4 मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्रो निवडणूक आयुक्त जे पूर्ण भारतामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या नियमावली ठरवणाऱ्या कार्यकारी प्रमुख असतात. तर त्यांची निवडणूक म्हणजे त्यांची नेमणूक ज्याला आपण म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो ते राष्ट्रपती करत असतात. म्हणजेच ऑप्शन 3 हे आपलं उत्तर होय. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व आपल्या लेक्चर व्हिडिओच्या संबंधित सर्व व्हिडिओची सिरीज तसेच अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.